नमस्कार, साखरकर स्वीट किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हिरव्या वाटाण्याचा पराठा कसा बनवायचा हे बघणार आहोत। यामध्ये मी 2 सिक्रेट इंग्रेडिएंट्स घालणार आहे, तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। पराठ्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी 2 वाट्या एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। थोडासा ओवा हातावर क्रश करून तो या पिठामध्ये घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये मी थोडंसं 1 चमचा एवढं तेलसुद्धा घालणार आहे आणि ते सर्व मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आता छान असं मऊ असं मळून घेणार आहे। या पराठ्यामध्ये मी 2 वेगळे पदार्थ घालणार आहे, ते तुम्हाला मसाला बनवताना दाखवणार आहे। तर हे बघा, आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला वेगळं असं बाजूला करून ठेवून द्यायचं आहे। आता आपण पराठ्याचं स्टफिंग बघणार आहोत। तर गॅसवरती आता मी एक पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये चमचाभर जिरं, चिमूटभर हिंग आणि मोठा चमचा भरून आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट घालून घ्यायची आहे। इथे मी आता 1 वाटीभर एवढे हिरवे मटार घेतलेले आहेत। आता हे मिनिटभर असं आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत। हिवाळ्यामध्ये मिळणारे मटार एकदम सॉफ्ट असतात, त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही। आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत। तर थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, धणे जिरे पावडर मोठा चमचा भरून, यामध्ये मी आता पनीर मसाला घालणार आहे। पनीर मसाला घालून तुम्ही बघा, मसाल्याला स्टफिंगला खूप छान अशी चव येते। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आता मसाले आपल्याला छान असे याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। हे बघा, मिनिटभरच परतायचे आहेत। पनीर मसाला घातल्यामुळे मस्त अशी पराठ्याला छान अशी चव येते। आता आपला हा मसाला बनवून झाला आहे, तो आता एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे। आपल्याला तो मसाला आता पूर्णतः मिक्सरच्या भांड्यामधून थोडासा क्रश करून घ्यायचा आहे। मिक्सर थोडा चालू बंद करून आपल्याला हा वाटाण्याचा जो मसाला आहे तो पूर्णतः बारीक करून घ्यायचा आहे। तर हे बघा, मस्त असा क्रश झालेला आहे, पूर्ण बारीक झालेला नाही आहे, तर थोडासा जाडसर असा मी ठेवलेला आहे। तर आता हा मी मसाला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। सकाळी नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी हा पदार्थ पोटभरीचा असा आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यामध्ये दुसरा पदार्थ म्हणजे मी इथे नायलॉन शेव घेतलेले आहे, 2 चमचे आहे। ते आता पूर्णतः या मसाल्यामध्ये छान अशी चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने तुम्ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। यामुळे काय होतं, स्टफिंग आपलं बाहेर येत नाही, पूर्णतः व्यवस्थित बाइंडिंग होतं। आपला मसाला रेडी झालेला आहे। आता आपल्याला पीठ परत एकदा छान असं हाताच्या साहाय्याने हे बघा, अशा प्रकारे छान असं पीठ मऊसर असं आपल्याला करून घ्यायचं आहे। एकदम सॉफ्ट असं हे पीठ तयार होतं। तर आता हे आपलं पीठसुद्धा मळून झालेलं आहे। चला तर मग आता पराठा बनवायला सुरुवात करायची आहे। इथे मी चपातीच्या पिठाचा एक गोळा घेतलेला आहे, तो असा गोल राऊंडमध्ये वाटीसारखा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता जे वाटाण्याचं मटारचं जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे। मटारच्या पराठ्याचं जे स्टफिंग आहे ते बाहेर येता कामा नये, ह्या हिशोबाने आपल्याला हे असं भरून घ्यायचं आहे आणि जर उरलेलं जरासं पीठ असेल वरचं, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। सुकं पीठ लावून आपल्याला हा पराठा छान असा लाटून घ्यायचा आहे। थोडासा जाडसर असा ठेवायचा आहे। अतिशय खुसखुशीत आणि खमंग असे हे पराठे बनतात आणि चवसुद्धा खूपच छान लागते या पराठ्यांची। तर तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारचे पराठे। तर हे बघा, आपला पराठासुद्धा लाटून झालेला आहे। आता गॅसवरती एक मी तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी। तवा गरम झाला की तव्यावरती आपल्याला हा पराठा खरपूस असा मस्त असा शेकवून घ्यायचा आहे। पराठ्याची एक बाजू शेकली की दुसरी बाजूही आपल्याला तेल किंवा तूप लावून मस्त अशी शेकवून घ्यायची आहे। मी इथे तेलाचा वापर करत आहे। तर तेल लावून छान असा मस्त असा पराठा आपल्याला खरपूस असा शेकवून घ्यायचा आहे। हे बघा, पराठा आपला थोडा थोडा फुलण्यास सुरुवात झालेली आहे। 1-2 वेळा दोन्ही बाजूने शेकवल्यानंतर आपला हा पराठा मस्त खरपूस असा शेकून तयार होतो। आता अशाच प्रकारे बाकीचे पराठेसुद्धा मी शेकवून घेणार आहे। तर हा बघा, आता आपला पराठासुद्धा छान असा शेकवून झालेला आहे। ही जर पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर हे बघा, आता तुम्हाला मी पूर्ण पराठ्याचं स्टफिंग दाखवणार आहे। पूर्ण पराठाभर पसरलेला आहे आणि मस्त असा खुसखुशीत असा आपला हा
मटारचा पराठा तयार झालेला आहे. हा पराठा तुम्ही दही केचप बरोबर खाऊ शकता.